धस तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुरेश अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जो स्टेटस जे ठेवलं त्या गोविंद फड यांनी परळीचे तेव्हा हे जरांगे पाटील आणि सुरेश अण्णा धस यांच्या विरोधात त्यांनी हे धमकीचाच स्टेटस ठेवलेले आणि त्यांच्यावर आज योग्य ती कारवाई व्हावा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि त्याचा काल गोविंद फडणीची फेसबुकवर जी धमकी दिली अण्णांना त्याबद्दल त्याचा मी प्रथम निषेध करतो आणि त्याच्यावर कार्यवाही जर नाही झाली 8 दिवसात तर आम्ही रस्ता रोको करतो। काल सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम बहुजनांचं नेतृत्व आदरणीय सुरेश अण्णा धस आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात जी काही पोस्ट त्या परळीच्या गोविंद फडनी केलेली आहे त्या गोविंद फडचा या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही जाहीरपणे असा निषेध करतो। त्या नालायक गोविंद फडला मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या जिल्ह्यामध्ये सर्व बहुजनांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून सुरेश धस अण्णांकडे पाहिलं जातं। कारण या इथला असणारा जो सगळा बहुजन समाज आहे यामधले सामाजिक सालोख्य निर्माण करण्याचं काम सुरेश धस साहेबांनी अनेक वर्षापासून केलेलं आहे। तुझ्यासारख्या भांडगोळ नालायक माणसामुळे इथं असणारा जो समाजामध्ये दुही निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। मी आजच्या या आमच्या निवेदनाच्या माध्यमातून जाहीरपणे प्रशासनाला विनंती करतो की असल्या नालायकांची पहिल्यांदा तुम्ही नांगी ठिजली पाहिजे, ह्याची फडफड बंद केली पाहिजे। नसता येणाऱ्या काळामध्ये हे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी जास्तीचा आज काही न बोलता मी पहिल्यांदा त्या गोविंद फडला परत एकदा आवाहन करतो की तुझ्यासारखी नालायक नीच म्हणजे जी पैदास आहे त्याच्यामुळं हिथं जातीयतेचा तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळं त्याच्यावरती प्रशासनाने तात्काळ असा बंदोबस्त करावा, नसता त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील।